वेलकम. आज आपण MPSC कोर या आपल्या चॅनलवर नोट मेकिंग कशी करतात ते आपण बघणार आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो, तुम्ही जर हा व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला खूप फायदा होईल लॉंग टर्ममध्ये, कारण MPSC स्पेसिफिक खासकर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर हे सर्व आधारलेलं आहे आणि प्रत्येकाला कुठे ना कुठं कधी ना कधी नोट्स बनवावेच लागतात. सर्वात अगोदर नोट मेकिंगचे प्रकार बघून घ्या. सायंटिफिकली किंवा टिपिकली आपण जे वापरतो ते कॉर्नेल एक मेथड आहे नोट मेकिंगची, मॅपिंग मेथड, आउटलाइनर मेथड, चार्टिंग मेथड, बॉक्सिंग मेथड आणि क्वाड्रंट मेथड. ही झाली इंग्लिशमध्ये नाव. आता प्रॅक्टिकली हे आपण बघून घेऊ. त्यानंतर मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की नोट्स कशा बनवायच्या, कोणत्या पेपरवर बनवायच्या, केव्हा नाही बनवायच्या, हे सर्व काही आपण या लेक्चरच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. पेन पेपर घेऊन तयार राहा. चला तर मग सर्वात अगोदर कॉर्नेल मेथड बघून घ्या. आता आयडियली एक A4 शीट पेज आपल्याजवळ राहील किंवा रजिस्टरचा एक पेज घ्या. त्याचे 4 भाग करायचे. सर्वात पहिला भाग आहे आपला टायटल. एक रेष ओढून घ्यायची, एक खालून रेष, एक वर, पण जागा ठेवायच्या. दुसरं आहे क्यू क्वेश्चन, मेन नोट्स किंवा की थॉट्स आणि समरी. ह्या टाईपचे हे नोट मेकिंग असते. याला म्हणतात कॉर्नेल. रिव्हिजनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ही टेक्निक आहे. आता याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन बघून घ्या. आता चॅप्टर आहे एस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश रूल. टायटल दिलं आहे आपण क्यू क्वेश्चन. क्यू क्वेश्चन म्हणजे काय की असा कीवर्ड्स त्या चॅप्टरमधला किंवा त्या टॉपिकमधला, त्याशिवाय ते टॉपिक पूर्ण होऊ शकत नाही. आता इथं बघा, EIC, सुरत, 1700, फॅक्टरीज, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, कोर्ट ऑफ प्रोप्रायटर. आता हे काय तुम्ही लक्ष नका देऊ, कारण तुम्ही जर इनिशियल स्टेजवर असाल, पण सांगून राहिलो की त्या चॅप्टरमधल्या काही अशा संज्ञा ज्याच्या माध्यमातून आपल्याला चॅप्टरबद्दल एक्स्ट्रा माहिती दिसते. यामध्ये तुम्ही कंटेंट लिहू शकता. आणि हा जो बॉक्स सोडला आहे तो समरीसाठी सोडा किंवा PYQ जेव्हा तुम्ही करता, PYQ करत असताना एखादा नवीन पॉईंट मिळाला तर इथे ॲड करायचा. कॉर्नेल मेथड झाली ही. सेकंड, आपण जनरली ह्या नोट्स वापरतो, स्वतः आपण बनतो. आउटलाइनर, सरळ सरळ एखादा टॉपिक टाकला त्याबद्दल. आता इथं आझाद हिंद गव्हर्नमेंट टाकला आहे, त्यामध्ये शाहनवाज किंवा आर्म रिबेलियन मुवमेंट, त्यामधला पॉईंट, जून, अभिनव भारत, अनुशीलन समिती, गदर मुवमेंट. हे एकदम सिंपल आहे, त्यामुळे हे प्रत्येकच जण बनवतो. मात्र रिव्हिजनच्या दृष्टिकोनातून ही थोडी घातक मेथड आहे, कारण आपण नवीन नवीन जेव्हा नोट्स काढतो तर प्रत्येकच गोष्ट लिहित राहतो आणि हळूहळू दुसरं पुस्तकच तयार होते. आणि तुम्ही बघा, लक्ष्मीकांत तुम्ही पॉलिटिसिटी वाचत असताना जर अशा नोट्स बनवल्या तर दुसरंच पुस्तक तयार होऊन जाईल. ही थोडी घातक मेथड आहे, मात्र आपल्याला माहीत असावी. पुढे हायली इफेक्टिव्ह, जर तुमच्याजवळ कंटेंट खूप जास्त आहे, खासकर मेन्ससाठी ही मेथड तुम्ही यूज करा. ही मॅपिंग मेथड आहे. मॅपिंग मेथड मेन्स जर प्रिपेअर करत असताना एखादा टॉपिक जर घेतला आणि त्याच्या आजूबाजूला कोणते डायमेन्शन्स आहे, एक टॉपिक आहे त्याच्या आजूबाजूला कोणकोणते डायमेन्शन्स आहे, या मेथड थ्रू आपण बघू. सर्वात अगोदर हिस्ट्री. ह्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून काढलाय हिस्ट्री. त्यामध्ये NCM, हरिजन मुवमेंट, पार्टिशन ऑफ बंगाल, गदर पार्टी, काँग्रेसची स्थापना, 1857चा उठाव, सोशो रिलिजियस मुवमेंट कोणत्या होत्या. आता एवढं सारं एकाच चॅप्टरमध्ये आहे. खासकर जेव्हा प्रिलिमचं रिव्हिजन तुम्ही करता आणि मेन्सच्या जेव्हा डिटेल नोट्स काढता तेव्हा ही मेथड महत्त्वाची आहे. नाव आहे मॅपिंग मेथड. त्यानंतर ही चार्ट मेथड आहे. जेव्हा दोन गोष्टींमधल्या तुलना करायची असते, आता सायन्समधलं तुम्ही प्राणी आणि वनस्पतीचं जर वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि बारकावे जर लक्षात घ्यायचा प्रयत्न केला तर ही मेथड वापरू शकता. किंवा इथं मी काय केलं आहे, इथं हा इकॉनॉमिक्सचा सेक्शन आहे, ठीक आहे, पॉवर्टीमध्ये घेतला आहे. कोणकोणत्या कमिट्या झाल्या आहेत, त्यांची स्पेशालिटी काय आणि त्यांचे अदर पॉईंट्स काय, या माध्यमातून चार्टच्या माध्यमातून आपल्या तुलनात्मक अभ्यास करता येतो. आता तुलनात्मक अभ्यास म्हणजे कसा, हे पुन्हा मेन्ससाठी उपयुक्त आहे. आणि प्रिलिममध्ये काही काही सेक्शन्स असे असतात, जसे एन्व्हायरमेंट झालं, इकॉनॉमिक्स झालं, यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे. किंवा पॉलिटीमध्ये तुम्ही वापरू शकता कॉन्स्टिट्युशनल बॉडी, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीसाठी. इथं मला जे कन्फ्युजिंग टाईमलाईन होती हिस्ट्रीमध्ये, मी स्वतः क्रिएट करू शकतो. एक इयर लिहिलं, इव्हेंट्स लिहिले, पुन्हा इयर लिहिलं, इव्हेंट्स लिहिलं, म्हणजे एका पेजमध्ये माझं हे रिव्हिजन टेक्निक झाली. ही कोणती मेथड होती आपली? चार्ट मेथड. यानंतर जेव्हा शेवटचं रिव्हिजन, आता तुम्ही 1 वर्ष अभ्यास केला आहे, सोबतच तुम्ही मायक्रो नोट्स काढत जा.
मायक्रो नोट्स काढल्यामुळे काय होते, शेवटच्या रिव्हिजनमध्ये अत्यंत कामाचं पडतं आपल्याला. 1 महिना बाकी आहे, तुम्ही 600-700 पेजेस तर वाचू नाही शकणार, अंडरलाईन केलेलं वाचू नाही शकणार. मग काय करायचं, एक कोरा पेज घ्यायचा, त्याला 3 डिवायडेशन करू शकता किंवा 4ही करू शकता तुम्ही, जशी हँडरायटिंग असेल किंवा जेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही लिहू शकतात तसं, आणि पॉईंट्स लिहत जायचे. हे झालं, ही एक मेथड झाली. आता इथं प्रॅक्टिकली कोणकोणते नोट्स कशा कशा काढायचे हे मी तुम्हाला सांगितलं आहे. जर तुम्हाला इथं व्हिडिओ स्किप करायचा असेल तर करू शकता. मात्र आता इथून मेन व्हिडिओ आपला सुरू होतो. बारकावे आता आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. सर्वात अगोदर पहिला पॉईंट आहे, हे सर्व नोट मेकिंग मेथड बघितले आपण. याच्यातला प्रायमरी पॉईंट असा आहे की तुमचा हेतू काय आहे नेमका नोट्स बनवण्याचा. हेतू म्हणजे कसं, जर आता तुम्ही कोचिंग लावली नवीन, समजा हा व्हिडिओ तुम्ही बघत आहे आणि तुम्ही पेन पेपर घेऊन बसले की याचं क्वालिटीचं कंटेंट राहते बा, मला लिहावं लागेल काही ना काही, तर तुमचं पर्पज सध्या काय आहे, तुम्हाला फास्टमध्ये पॉईंट जॉट आउट करायचं आहे. मग तुम्ही त्यामध्ये डायग्राम काढत बसणार का किंवा चार्ट मेथड यूज करणार का, नाही, तुम्हाला बुलेट पॉईंट्सच यूज करावं लागेल. ओके, आता तुम्ही व्यवस्थित डेस्कवर बसले आहे, इतिहास विषय वाचत आहे, त्यामुळे तुम्ही वेगळ्या प्रकारचे नोट्स काढा. तर सर्वात पहिली गोष्ट ही आहे की नोट्स ह्या स्वतःसाठी असतात. ठीक आहे, आता ते माझी हँडरायटिंग तशी आहे त्यामुळे तुम्हाला ते सुटसुटीत दिसत असेल, मात्र त्याचा आणि नॉलेजचा काही संबंध नाही. नोट्स ही स्वतःसाठी स्वतःची असते, म्हणजे हँडरायटिंग मॅटर करत नाही. दुसरी गोष्ट, त्या नोट्समध्ये कोणतं तरी दुसऱ्याला समजणारा लॉजिक असावं, दुसऱ्याला समजणारा सिक्वेन्स असावं याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला ट्रिगर झालं पाहिजे ते. समजा आता मी जर तुम्हाला सरळ माकड म्हटलं, तुमच्या डोक्यात जे ट्रिगर होते ते माकडाची संकल्पना तुमच्या डोक्यात. तसंच तुमचं पेज तुमच्या समोर आलं, तुम्ही काही सिम्बॉल्स दिले, हे ट्रिगर तुमच्यासाठी आहे, लोकांसाठी नाही आहे. एक्झाम आपल्याला पास करायची. ठीक आहे. दुसरं, शॉर्ट आणि डायरेक्ट नोट्स असल्या पाहिजे. म्हणजे कसं की आता तुम्ही एखादी नोट्स काढत आहे, 1857चा उठाव, मग त्यामध्ये लिहत बसायचंच नाही 1857चा उठाव अत्यंत महत्वाचा उठाव, काही अर्थ नाही त्या गोष्टीला. जेवढी वर्ष तुम्ही प्रिपेअर कराल त्या वाक्यावर एखादं म्हणजे MCQ सुद्धा बनणार नाही. त्यामुळे आपल्या नोट्स ह्या शॉर्ट आणि डायरेक्ट असाव्या. आणि इथून पॉईंट येतो नोट्समध्ये. आता होते काय की समजा एखादा ऍक्ट आपण अभ्यासत असताना 1857च्या नंतर 1858चा ऍक्ट आला, ब्रिटिश क्राऊनचा ऍक्ट आला, सर्व सत्ताचं हस्तांतरण कोणाकडे झालं, ब्रिटिश पार्लमेंटकडे झालं. पहिले कंपनीकडे होतं. आता याचे सिक्वेन्स आणि याचे जर 9-10 कलम असेल आणि पुस्तकात ज्या सिक्वेन्सनं दिलं त्या सिक्वेन्सनं लिहू नका. सर्वात इम्पॉर्टंट बघा की क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर येत आहे आणि कोणत्या पॉईंटवर लिहित. तुमच्या नोट्समध्ये तो फर्स्ट पॉईंट असला पाहिजे, कारण जेव्हा आपण रिव्हिजन करतो आपल्याजवळ 100 पेजेसचे नोट्स असतील प्रत्येक विषयाच्या मिळून. त्यामुळे फर्स्ट थिंग फर्स्ट, पहिला रूल, फर्स्ट थिंग फर्स्ट, शॉर्ट अँड डायरेक्ट, हँडरायटिंग मॅटर करत नाही. आणि ट्राय करा की नोट्स ह्या इनकम्प्लीट बनवा. फॅक्ट्समध्ये आता मी इथं फॅक्ट्स लिहिलं आहे, मात्र फॅक्टच्या जागेवर तुम्ही अनालिसिस किंवा काही लिहू शकता. एखादी गोष्ट अपूर्ण लिहिली तर आपल्या माइंडला सिग्नल असं येते की काय ती आपल्यात अपूर्णता आहे. माणूस नेहमी पूर्णत्वाचा शोध घेत असतो. नेहमी लक्षात ठेवा, काही इनकम्प्लीट ठेवलं तर तुमचे ते ट्रिगर मोमेंट्स असू शकतात. पर्पज झाला आपला क्लिअर. नेक्स्ट, आता नोट्समध्ये असावं काय. नोट्समध्ये 2 गोष्टी असाव्या. सर्वात पहिली गोष्ट मेजर म्हणजे महत्त्वपूर्ण गोष्ट, आणि दुसरी मायनर म्हणजे एवढी महत्त्वपूर्ण नाही मात्र एक्झामला येऊ शकते. सर्वात पहिले मेजर गोष्ट ही आहे कन्सेप्ट. कारण नोट मेकिंग आपण कशासाठी करत आहोत सध्या, MPSC आणि त्याही बद्दल राज्यसेवा. म्हणजे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असावे, मॅक्झिमम प्रश्न सॉल्व्ह होतात. कीवर्ड्स ओरिएंटेड, एखादा महत्त्वाचा कीवर्ड असला तो त्यामध्ये असला पाहिजे. त्यानंतर इंटर कनेक्शन जर काही असेल त्यामध्ये एस्टॅब्लिश होणारं ते त्यामध्ये असलं पाहिजे. मायनर गोष्टी, आता फॅक्ट्स खूप साऱ्या असतील, जर तुमच्या लक्षात नसेल राहत, समजा तुम्ही एखादी NCERT किंवा स्टेट बुक उचललं आणि तुम्ही वाचायला लागले, तुमच्या लक्षात असं आलं की मी रिपीटेडली हे फॅक्ट्स विसरतो, फॅक्ट्स लिहून घ्या, काही डायग्राम काढून घ्या, काही नावं लिहून घ्या. त्यानंतर असं होत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही लॉंग सेंटेन्सेस आणि ग्रॅमॅटिकल जे मिस्टेक्स होतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. होऊ द्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक कशा होतात, अल्टिमेटली काय ओळखण्याची परीक्षा आहे प्रिलिम, त्यानंतर लिहिण्याची आहे. तुम्ही जरुरी नाही ना की जसं व्यक्त व्हाल तसंच लिहा. जर तुम्ही प्रत्येक सेंटेन्स लिहत राहिले तुमच्या नोट्स मोठ्या होऊन जाईल. म्हणजे अवॉइड लॉंग सेंटेन्सेस अँड ग्रामरच्या ज्या मिस्टेक होतात ते जाऊ दे. आता माइंड मॅप्सच्या संदर्भात थोडंसं बोलूया.
माइंड मॅप्स याच्यासाठी मी फोकस करत आहे. आता माइंड मॅप्स एक वेळा बघून घेऊ आपण. हा माइंड मॅप्स आहे. माइंड मॅप याच्यासाठी म्हणत आहोत की एक सिंगल टॉपिक, त्यावर करंटही खूप साऱ्या गोष्टी असतात, जसा रेअर अर्थ मिनरल हा एक आहे, म्हणजेच दुर्गम जे हे असतात, दुर्मिळ जे मिनरल्स असतात त्याबद्दल आहे. अपडेट होत आहे, सेमीकंडक्टरमध्ये त्याचा यूज आहे, ईव्ही बॅटरीजमध्ये काही प्रमाणात त्याचा यूज होतो. तर अशा प्रकारचा जो कंटेंट आहे तो तुम्हाला डेली अपडेट करावा लागतो आणि खूप सारा कंटेंट असते त्यामध्ये, जे मेन्ससाठी प्रिलिमसाठी उपयुक्त असतं. तर माइंड मॅप्स काढायचा. आता माइंड मॅप्स मेन्ससाठी उपयुक्त आहे आणि मुख्य मुद्दा आणि उपमुद्दे या संदर्भात माइंड मॅप्स तुम्ही काढू शकता. आता महत्त्वाचा पॉईंट आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर बघितला तुमच्याच फायद्यासाठी आणि बघितलंच असेल तर थोडं सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, मी आणखी क्वालिटीचे व्हिडिओ आणेन. सर्वात अगोदर नोट्स केव्हा बनवायचे नाही हे बघून घ्या. सर्वात अगोदर तुम्ही नवीन असाल, तुमची कन्सेप्ट क्लिअर नसेल किंवा पहिल्यांदा वाचत असाल तर नोट्स बनवायच्या नाही. पहिल्या रिडिंगला नोट्स कधीच बनवायचे नाही. पहिल्या रिडिंगला अंडरलाईन सुद्धा करायचं नाही. पहिल्या रिडिंगला आपल्याला फॅक्ट लक्षात राहिले पाहिजे हाही विचार करायचा नाही. पहिल्या रिडिंगला फक्त समजायला पाहिजे ह्या हिशोबाने वाचा. सेकंड रिडिंगला तुम्ही अंडरलाईन करू शकता, सेकंड रिडिंगला हायलाईट करू शकता. मात्र जेव्हा तिसरी रिडिंग होईल तेव्हा तुम्ही नोट्स काढून घ्या. आता तुम्ही म्हणाल सर प्रत्येकच गोष्ट आम्ही 3 रिडिंग तर नाही करणार. ऑब्व्हियसली नाही करणार. मात्र काही कन्सेप्ट जर जटिल प्रकारचे असतील तर तुम्हाला करावंच लागेल ना. कारण तो जर तुम्हाला मेन्समध्ये जर प्रश्न विचारत आहे तर तुम्हाला तो कन्सेप्ट डायजेस्ट करावाच लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला 1 नाही, 2 नाही, 3 वेळा किंवा जास्त वेळही वाचायचं काम पडू शकते. तर तुम्ही नोट्स माझ्या हिशोबानं, माझा जर तुम्ही सल्ला घेतला तर थर्ड रिडिंगला नोट्स काढू शकता. आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपण न्यूजपेपर रोज वाचतो. प्रत्येकच गोष्टीच्या नोट्स बनवायच्या नाही. काही गोष्टी मार्केटवर सोडून द्या, आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे. न्यूजपेपर वाचा जनरल अवेअरनेससाठी, वरवर कुठेतरी लक्षात राहिलं पाहिजे. त्याला पूरक तुम्ही वापरू शकता मॅगझिन्स, किंवा जर थोडा वेळ असेल तर एडिटोरियल मधल्या जर मुख्य मुख्य गोष्टी आहेत तेवढ्या लिहू शकता. मात्र प्रत्येक गोष्टीच्या नोट्स बनवायच्या नाही. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या नोट्स बनवल्या तर पुस्तक आणि नोट्समध्ये फरकच राहणार नाही. ठीक आहे. आता नोट्स कशावर बनवायचा, आणखी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की काय करायचं. सर्वात अगोदर मूळ प्रश्नावर चालला जो की आपण पेपर कसा लिहिणार आहे मेन्सचा. मेन्सच्या पेपरमध्ये तुम्हाला लूज शीट दिली, लूज म्हणजे बाइंडिंग असते एक, त्यामध्ये कोरे पेजेस असतात सर्व, आणि प्रत्येक प्रश्न छापील असतो आणि काही जागा सोडलेली असते. आता त्यामध्ये जो ट्रॅडिशनल आपला नोटबुक असतो अशा रेषा नसतात. तर तुम्ही अशा रेषांवर प्रॅक्टिस केली तर तिथं म्हणजे असं होते सायकोलॉजिकली, तिरपी लाईन गेली, आपले शब्दच मावले नाही. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल A4 साईज पेपर घ्या. माझ्या नोट्स बघून घेते 3-4 तुम्ही. दुसरी गोष्ट, कारण मेन्समध्ये ब्लँक पेपर असतो आणि करंट अफेअर्ससाठी तुम्ही रजिस्टर वापरा. सिंपल. ओके. प्रिलिम मेन्ससाठी वेगवेगळ्या नोट्स काढायच्या का. सर्वात अगोदर प्रिलिमसाठी नोट्स नाही काढल्या तरी चालते, मेन्ससाठी नोट्स काढावे लागेल. याच्या मागचा लॉजिक हे आहे, तुम्हाला 15 दिवसात 9 पेपर द्यायचे आहे. काम पडल्यास 10 दिवसात 9 पेपर द्यायचे आहे. काम पडल्यास 5 दिवसात 9 पेपर द्यायचे आहे. एका दिवशी GS1, GS2, एका दिवशी GS3, GS4, एका दिवशी ऑप्शनलचा पहिला पेपर, ऑप्शनलचा दुसरा पेपर. किती फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या मेमरीला किती तुम्ही ताण द्याल. त्यापेक्षा मेन्सच्या नोट्स मस्ट आहे. आणि मेन्सच्या नोट्स कशा काढायच्या, सिलेबसच्या बुलेट पॉईंटनुसार, पुस्तकानुसार नोट्स काढायच्या नाही. दुसरी गोष्ट, टेम्पलेट वाईज तुम्ही नोट मेकिंग करू शकता. टेम्पलेट वाईज म्हणजे आता जसं मी म्हटलं की मेन्सचा आपला पहिलं जर एखादं हेडिंग असेल त्या अंतर्गत की जैवविविधता हा हेडिंग आहे, तर जैवविविधता हा टेम्पलेट झाला. तुम्हाला एक पेजमध्ये जैवविविधता संदर्भातच येईल. ठीक आहे, याला म्हणतात टेम्पलेट मेकिंग. दुसरी गोष्ट, मेन्समध्ये जात असताना ऑलरेडी इंट्रोडक्शन तुम्ही लिहून ठेवू शकता. हे टेम्पलेटचं झालं. मेंटेन फोल्डर्स. आता A4 शीट जर पेपर घेतला आपण, म्हणजेच लूज शीट आहे. लूज शीटचे पेपर कुठेही जाऊ शकतात आणि त्यानंतर आपल्याला अरेंज करायलाही व्यवस्थित होते. त्यामुळे फोल्डर मेंटेन करा, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. त्यानंतर जेवढ्याही नोट्स बनवत असताल तुम्ही आतापासून, छोट्या छोट्या, कितीही बारीक, कितीही इनसिग्निफिकंट, आपल्याला उपयोगात नसणाऱ्या काही असो, 2 महिने अगोदर ऑर्गनाईज करून घेते. आता पुढची प्रिलिम समजा एप्रिलला आहे, एप्रिल 2027ला प्रिलिम आहे.
तुमचं जानेवारीपासून तुमच्या नोट्सचं कन्सॉलिडेशन झालं पाहिजे, की ह्या नोट्स मी वर्षभरात काढल्या आणि ह्या वाचलेल्या हव्या. ठीक आहे. आता पुढची स्लाईड आहे सर्वात इम्पॉर्टंट थिंग, की हे झालं नोट्स मेकिंगबद्दल हा व्हिडिओ. तुमचे जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये बिनधास्त करू शकता. एक आपण कम्युनिटी बिल्डअप करत आहोत आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही जर मी जास्त बोलत असेल किंवा काही चुकीचं बोलत असेल तर तुम्ही मला करेक्टही करू शकता. आता सर्वात शेवटची गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. आता ह्या नोट मेकिंगला काही अर्थ राहणार नाही जर तुम्ही रिव्हिजन नाही केलं तर. 90% सक्सेस तुमचं रिव्हिजनवरच आहे. कारण प्रत्येकाला वाचन करावंच आहे. हा पेपर पूर्ण ॲनालिटिकल जरी असला तर फॅक्टशिवाय काही जमणार नाही. त्यामुळे रिपीटेड रिव्हिजन तुम्ही करा. दुसरी गोष्ट, पुन्हा तुम्हाला रिवाईज आणि रिवाईज करायचं आहे किंवा त्याच्यात ॲड करा राईट रिवाईज, राईट रिवाईज, रिवाईज राईट, बस हाच ठेवू दे. त्यानंतर 80% सक्सेस ही तुमचं आताही रिपिटेशनवर आहे. मी बोलता बोलता 90 बोललं असेल, मात्र खूप साऱ्या फॅक्टर्समधला सर्वात मोठा फॅक्टर आहे रिपिटेशन. आता व्हिडिओ लांब करण्यात काही अर्थ नाही आहे, तर हे तुम्ही समराईज करू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ सजेस्ट करावा तर तुम्ही करू शकता. थँक्यू व्हेरी मच.